नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आत्ता आपण निघालो गोरेगावला। गोरेगाव मुंबई नाही, गोरेगाव रायगड। ठीक आहे, ताईकडं बारकीचा बड्डे आपल्या प्राश्वीचा आज। सो आता 1:15 झाले तर आम्ही 12 वाजता घरातून निघालो होतो। त्या लोकेशनला येता 1:15 वाजलेत आणि ट्रॅफिक मारण्याचं आहे यार। सकाळी सकाळी निघाले की ट्रॅफिक लागत नाही, असली कटकट नसते। असं काय विषय नाही। नजारा कसा आहे मित्रांनो, सगळं असं झाडे। आता आपण पिरंगुटच्या पुढे निघालो आहे, मुळशीच्या दिशेने चाललो। परळणी मुळशी, तामिनी घाट, मग खाली घाट उतरल्यानंतर मानगाव, मानगाव नंतर गोरेगाव, असा आपला रूट आहे। रायडर्स फायनली आपण मुळशीच्या रोडला लागलो आहे, म्हणजे तामिनी घाटाच्या रोडला, हायवेला लागलो आहे। रोड बऱ्यापैकी बिझी नाही आहे एवढा, दरवेळेसप्रमाणे कमी आहे। तर बिझी असायचं रोड खूप। याचं काही लक्षणं नीट दिसत नाही बाबा। अशी एडी बकडी गाडी चालवत होतो तो, आणि अशी ब्रेक मारून गिचके देऊन गुचुक 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 असं चालू होतं ते। म्हणून आपण स्लो डाऊन केली गाडी। आपण त्याला ओव्हरटेक मारायचं तर खपक्याने यायचा, त्यापेक्षा बाबा तू जा म्हटलं। आपलं 10-20च्या स्पीडने चाललो होतो। आता थोडा रोकळा नाही, रोड मोकळा भेटला आहे। रोड आणि मोकळा एकत्र करून रोकळा करून टाकला का रे। चला आता तामिनी घाट सुरू होतोय। एकदम थंडगार वाटतंय भाई। एवढ्या उन्हातून गाडी चालवून आलो आहे सिटीमध्ये। एवढा वैताग आला गाडी ते नुसतं बायला, ट्रॅफिक विफिक सारखं, सिग्नल, स्पीड ब्रेकर, खड्डे। तामिनी घाटात बघा ना भाई, रोड एक नंबर, वातावरण एक नंबर, ट्रॅफिक पण नाही, आयला एकच नंबर सगळंच भाई। कसलं भारी आहे डोंगर, अरे कसलं भारी लोकेशन आहे भाऊ। उगाच तर तामिनी घाट एवढं फेमस, आणि उगाच नाहीतले आपली व्हिडिओ 1.6 मिलियन गेलेली। हेच ते लोकेशन, म्हणजे ते लोकेशन पुढे आहे अजून, पण तामिनी घाटाचीच व्हिडिओ आपली 1.6 मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत। सगळ्यात पहिली 1 मिलियनवाली व्हिडिओ आहे आपली। लवकरच बाकीचे होतील अजून हळूहळू। बी प्रिपेअर्ड गाईज, लेट्स गो ब्रो। लोकेशन बघा, डाव्या बाजूला काय झालं आहे दगडाला, सगळं शेवाळ आहे का हिरवळ आहे काय माहिती, एक नंबर दिसते। सारोळे लोकेशन आहे, मस्त केलं आहे रे तामिनी घाट, लय भारी केलं आहे। ज्याने पण या गोष्टी म्हणजे रोडचा कॉन्ट्रॅक्ट घेतला ना, एक नंबर। इंजिनियर शेठ धन्यवाद इतका भारी रस्ता बनवण्यासाठी। अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालू। ठीक आहे, सावकाशच चाललो। वरती हो कसलं भारी दिसतंय भाई, इच्छा गावात काय नजारे आहेत रे, काय नजारे आहेत। तामिनी घाट, तामिनी घाट, त्यांना धबधबे आहेत पुढं। व्हिडिओ तर आहे, एक मिनिट। काय आहे रे भाई साहब, स्वर्ग रे स्वर्ग, स्वर्ग स्वर्ग। मी का जागच्या जागी थांबलो, कारण की मागून च्या गावात ती म्हणते याला जागा दे, दिला जागा। थँक्यू ताई, काकी, आजी, मावशी। ती म्हणते बाजूला सरक ना, त्यांना जाऊ दे की। तुला कळत नाही का दादा, सॉरी जातो। बाजूला इच्छा गावात आहे, दरड कोसळले बघ इथं। ओ बाब, समोर बघ, समोर बघ, हे दरड कोसळत आले, पाणी येतं इकडून, दरड कोसळले। अरे काय नजारा आहे ओ भाई। हे तर थांबू यश, आपण थोडा वेळ का होईना थांबू, गाडी 1-2 फोटो काढून कल्टी मारू। मित्रांनो
तामिनी घाटाला थांबलोय, गाडी लावली इकडं पार्किंगला आपली यश भाऊ. आणि असला नजारा आहे बघाल तिकडं नुसतं हिरवळ हिरवळ हिरवळ. हे गाडी लावतो आणि हीच ती जागा आहे बरं का, हाच तो रोड आहे जिथं आपले 1.5 मिलियन गेली व्हिडिओ होती ट्रॅफिकवाली. चला एक नजारा दाखवतो तुम्हाला पुढचा. हा फुल्ली लोडेड रायडर होता. ह्या नजाऱ्याचं शूटिंग मला कधीपासून करायचं होतं, दाखवतो 1 मिनटं. मित्रांनो लोकेशन बघा, या लोकेशनला कधीपासून थांबायचं तुम्हाला फायनली. दरवेळेस यायचो ना भाई, ट्रॅफिक असायचं रे, दरवेळेस ट्रॅफिक असायचं. पहिल्यांदा मी ना ट्रॅफिकला आहे, कोण नाही इथं, सगळे बोर झाले तामिनी घाटाला. तेव्हा आलो आपण. कसा आहे नजारा, कसा आहे नजारा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहे तामिनी घाटात. आणि असं कॉर्नर वाटलं ना भाई, कंटिन्यू हॉर्न वाजवत जा बरं का. जर तुम्हाला सवय नसेल तर ती सवय पाडून घ्या. तुम्हाला वाटत असेल की निसर्गाला त्रास होईल, नाही त्रास होत निसर्गाला. आपली सेफ्टी पण तेवढीच महत्त्वाची ना. समोरून एखादी गाडी आली तर घाटामध्ये हॉर्न देणं म्हणजे एक प्रकारे कम्युनिकेशन करणे, की आपण कम्युनिकेट करतोय समोरच्या गाडीसोबत की भाई मी येतोय सो स्लो डाऊन, किंवा तू येतोय तर मी स्लो डाऊन करतो. वा 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 वा, डायरेक्ट उभी भिंत आहे रे. हो काय कॉर्नर आहे, जा भाई जा, जा भाई जा. पाऊस सुरू झाला आहे आणि आपल्याला आता कॅमेरा काढ रेनकोट घालावा लागेल. इथंच काढू आपण, इथं जागा आहे. ठीक आहे. आणि विजिबिलिटी पण मागच्या आणि पुढच्या गाड्याला. आम्ही रेनकोट काढायला थांबलो इथं. त्यासाठी आमच्यासाठी बघा Z+ सिक्युरिटी, Z+ सिक्युरिटी लावलेली आहे सगळ्यांनी. एकदम अजिबात कोणी आपल्याजवळ येणार नाही. इथं आम्ही थांबलो रेनकोट काढायला, रेनकोट काढले, फुल Z+ सिक्युरिटी भाऊ, टेन्शनच नाही. अरे आम्हाला पण जाऊ दे की, असे का थांबलेत गोल्याडा घालून. आम्हाला जायचं आहे, आम्ही तुमच्यातले नाही आहे, आम्ही वेगळी टीममधले. जाऊ द्या आम्हाला प्लीज, जाऊ द्या जाऊ द्या भाई. सर यश आपण पटकन कल्टी मारू.